सुंदरान मांडल गयान मांडल सुंदरान सुंदरान गयान माझ्या हरियाणा वनका सिंगाला मांडलीच्या देवाला मगर वनच्या मंडीच्या या पन्हाळा या दुर्गा राजगडच्या राजा गेले 1 महिना झाला फॅट गाडीने गाड लावल्या त्यामुळे कसा चालायचा बंद झालाय आज सगळा पाकल. पण लक्षात ठेव आपण आष्टी गावात आलोया. हा त्या आष्टी गावाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, भरपूर असं त्यांनी मला भरभरून दिलं. बरोबर आहे. आणि फोन आल्यावरती नाही म्हणायला येस आहे. त्यांनी सांगितले आपल्याला त्या ठिकाणी भगवंताची सेवा करायला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून फक्त या प्रेमावरती या ठिकाणी आले. हा आजची परिस्थिती नाही या, पण भगवंताच्या जीवावरती जे जमल ते मी तुमच्या समोर सादर. बरोबर आहे. फार पूर्वी काळाला पहिल्या सती योगाला अरे असणाऱ्या कोकण दुर्गाला त्या पन्हाळा दुर्गाला तो गमाला दे साई सावकार त्या जाग्याला. अरे राज्य लागला होता करायला आणि राज्य करा त्या जाग्याला. अरे खूप श्रीमंती होता वाडा उडा त्याचा मोठा नोकर चाकर त्याच्या वाड्याला. अरे गाया गुराने गोटा त्याचा भरल्याला सोन्या नाग्या नवरी का घर त्याच भरल्याला. आता राज्य लागला होता करायला आणि राज्य कर त्या जाग्याला कोण्या एका दिवसाला त्या टायमाला. अरे कुण्या एका दिवसाला त्याला सावकाराची असणारी घरची रगरत अरे स्वतः संधी सवय करण्यासाठी निघून गेली होती सुवर्णाच्या घाणीला. अरे गळ्यातला नवरत्नाचा हार अरे काढून ठेवला होता तिनं घाणी रे कट्ट्याला. कट्ट्याला
अरे नवरत्नाचा हार तिनं ठेवल्याला नाणी कट्ट्याला आणि एवढ्याच आकाश मार्गातून अरे जाणाऱ्या घाडीने नजर कशी पडली त्यावेळेला तसा आकाश मार्गाने जाणाऱ्या घाडीची नजर त्या नवरत्नाच्या हारावरती पडली आणि त्या घाडीनं मात्र त्या जागेला हा फार मी घ्यायचं नाही बरोबर आहे. शाहिरांचं सुद्धा मन दुखावलं असेल आमच्यामुळे त्यांना थोडंफार कमी म्हणायला लागला हा पुन्हा एकदा तुमच्याच गळ्यात ढोल घेता येणार आहे. फॅट गाडीसाठी फक्त आपण हवंय बरोबर आहे. तेवढंच झालं पण असणाऱ्या अरे घालीनं जसं रे बाबा त्या नवरत्नाचा हार आणि स्वतः चोचीमध्ये धरला त्या जाग्याला तुझी मध्ये जसा भरला तसा आकाश भरारी मारली त्या घारनं अरे नवरत्नाचा हार तिनं नेला एवढ्याच पाठीमागल्या बाजूला संधी सवय करून अंगावर सर्व असणार अलंकार तिनं केला आणि अलंकार करताना अरे नवरत्नाचा हार तिला रे बाबा घावनाच्या जाग्याला नवरत्नाचा हार मावलेला तिसराचा झाला चिता चिंता पडली जीवाला अरे चिता गती होऊन मावली निघून आली घरवाल्याला पती देवाच्या जवळल्या बाजूला आणि काय लागली होती बोलायला मात्र त्या जाग्याला अहो मंडळी पतीला या काय सांगू तुम्हाला अरे नवरत्नाचा हार माझा संधी सवय करताना अरे चोरीला रे बाबा गेलाय त्या जाग्याला आणि एवढं बोलल्यानंतर मात्र त्या ठिकाण्याला याला लागेली सांगायला लागली
त्या फुक्या घोड्या नावाना सागर भाऊ नावाचा या साड्या वीरा जातो माझ्या वाटेला तुझ्या फिरतीची झाली मला दसरा बाबा असणारी जगमानाची गाणी अरे बोलत होती पतिरायाला नवराचं नाचा हार गेलाय चोरीला अरे पाहिजे बाबा शोधायला त्या जाग्याला बोल ऐकून घेतला आणि लागला होता रगमाना देसाई बोलायला स्वतःच्या घरतीला अगं म्हणला काही कमी आपल्याला नोकर चाकर वाड्यामध्ये सोन्या नाण्यानं घर आपलं भरलया म्हणला तसराच हार दुसरा देतो करून तुला त्याला गेला हट गोऱ्या राणीने हट धरला माझा असणारा नवरत्नाचा हारच मला पाहिजे त्याला गेला अरे एवढ्या फुलल्यानंतर अरे कुणी चोरून गेला अरे शोध लागला होता रगमाना घ्यायला त्याला गेला शोध लागला होता घ्यायला आणि काय प्रकार आला होता घडायला त्याला गेला अरे देव देव रसी जावी स्वतः दोषी आता ब्राह्मण सर्व काही पाहिजे त्या वेळेला पण कुणाला होता पत्ता अरे थांब सुद्धा लागायला त्याला गेला पत्ता नव्हता लागायला आणि काय लागला होता प्रकार घडायला त्याला गेला त्याच वेळेला कोणतरी लागलं उत्तर सांगायला अरे धनगरी धर्माचा देवदेवाचा पुजारी अरे देवरशी साक्षात भगवंत अरे त्यांच्या अंगाला आणि स्वतः बाबा काहीतरी सांगतोय जवळ स्वतः त्या वेळेला बोलायला लागे
आता झाला या करून भाऊ या नावा जातो माझ्या या वाटेत त्या गुरु चरणा बाळू मामाच्या चरणा जसं बाबा विचार केला होता मुनाला अरे असणाऱ्या माझा सिद्ध शेवकळा करणारा अरे धरगरचा सिधा स्वतः सिद्ध मातृच्या वेळा बोलवून घेण्यासाठी सांगितला राजाने आज्ञा केली प्रधानाला रे बाबा निपुण जायचा त्या पुजाऱ्याच्या वाड्याला आणि बोलवून आणायचा माझ्या घर भाड्याला अरे राजा आज्ञाप्रमाणे सिपाई निघून गेला मात्र ज्याला गेला राजा आज्ञेप्रमाणे अरे असणाऱ्या माझ्या सिद्धाने अरे सिद्ध शेवकळा केली कोण कुठं सांगणार कोण कुठं सांगणार अरे प्रत्येक सांगितलेल्या जागेला जाऊन तो रगमाला सावकार आपल्या शिपायांना पाठवून अरे नवरत्नाचा हार गावते का बघणार पण कुणाचं सुद्धा करण होत रे बाबा येईल त्या जागेला अरे एक म्हणतात आणि एक सेवक झाले जसं पुजारी झाले देवरशी झालं 360 देवरशांना जसं हार गावनाचा झाला राग आला राजाच्या जीवाला अरे रागाच्या भरात त्यानं जसं सर्व सारे शिरबंदी खाण्यात टाकलं अरे देवाच्या विरुद्ध ब्रेका व्यत का मला भांडाऱ्याचा वाटवा अरे टाकला घेऊन ब्रेका त्या घोड्याच्या पागला एवढ्यात मात्र त्याला गेला अरे असणारा बावळ तीर्थ पडला होता घोड्याच्या लिलेला 350 सेवक पडलं होतं बंदी खाण्याला पण एवढ्यात असणारा अरे खऱ्या देवाचा माझ्या काशीलिंगाचा अरे पुजारी सिद्ध असणारा सूर्यापा मातृच्या ठिकाण्याला लाया लाया गुन्ह्या एकाया दिवसात माया प्रेमा
देवाच्या या वडीला अखे राजा या गावचा या गोळीचा जनक या गोळीचा सक्षम निद्र आल्यात घरून जातो माझ्या या वाट कृष्ण येता झाली बावरी कृष्ण येता झाली बावरी बाबा असणारी अंतरी बातमी कळाली होती आरवाडी रणाला असणाऱ्या माझ्या शिरसुऱ्या पाला अरे कोड पडलं होतं त्याच्या जीवाला त्या जाग्याला शिरसुऱ्या पान विचार मनाचा केला म्हणला माझी जात गंगा पडल्या बंदी खाण्याला माझ्या गुरुचं बाबून विरुद्ध पडलंय बेकाव तसं वारूच्या पागला घोड्याच्या लिहिला जर मी नाही काढलो तर भट्टा लागला आपल्या ब्रेका गिरबाला त्या जागेला अरे भट्टा लागला आपल्या जात गंगेला कोड पडलं होतं त्या सुऱ्यापाच्या जीवाला अरे त्या दिवसाला त्या वानार मारल्याला अरे काळा मोरा होऊन पाण्याचा घडा असणाऱ्या फुलाचा कंडा घेऊन निघून गेला होता अरे देवाच्या सेवनात जाग्याला देवाच्या सेवेसाठी निघून गेला नागधरी पाण्यात ब्रेका त्यानं घाटा भरून आंघोळ तवळ केलं घाटा भरून घेतला रेवडीची पत्री तरवडीची फुलं तोडून ब्रेका निघून आला देवाच्या लावळाला त्याला गेला देवाच्या समोर
माया नावाची माया माया नावाची आणि मारी दिवस स्वर्गवासी मायाच्या कारण मायाच्या कुळीचा बोलू दादा बाबा विचार केला म्हणाला असणारा माझा देव अरे सिद्ध सूर्यापा निघून आला उतार देवाच्या रावळाला अरे नित नियमाप्रमाणे त्यानं रावळ देव ठरले अरे देवाच्या पवडीत जाऊन त्या ठिकाण्याला अरे देवाची शिडी पूजा उतरली ताज्या पाण्याचा सीताला दिलाय त्यांना गेला अरे ताज्या पाण्याचा देवाला शेताला दिला आणलेली फुलं पुष्पे देवाला वाहिल्या जसं कैद्याच्या इंगळावरती डोबांड्या उद घातला देवाचं मुख चंद्र ओवाळलं अरे सूर्यनारायणाला आरती केली जसं एका देवावरती भंडारा टाकला स्वतःच्या कपाळी भंडारा न्याला पण जसं निसर्गला माघारी सरला आणि निघून आला देवाच्या समोरल्या बाजूला आणि नानाच मुख मात्र त्याला गेला अरे गाणा मोरा साड्याला त्या सिद्ध सूर्यापाला स्वतः माझ्या देवानं पाहिलं अरे 12 वर्ष झालं तू करते माझी सेवा अरे कधी नाही तुला काळा मोर झालेला बघायला पण कशाच्या कारण अरे काय पण नाही पडत तुला अरे काळा मोरा होण्याचं कारण हाता गेला लागला होता देवा बोलायला देवाचा बोला सूर्यापानं ऐकलं